नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. मला गावखेड्यातल्या, जिल्हा पातळीवरच्या, राज्य पातळीवरच्या राजकारणात काय घडतं त्याचा अनुभव आहे. त्यामुळं राजकीय कारणासाठी महिलांचा गैरवापर करणं, ह्या संदर्भातल्या चर्चा, काही प्रकरणं ही माहिती पण आहेत. पण एखाद्या स्त्रीनं एखाद्या पुरुषाबरोबर लगट केली आणि त्याच्यावरती त्याला गुंगीची औषधं देऊन त्याच्यावरतीच अत्याचार केला. अशा प्रकरणामध्ये पुरुष समजा पोलिसामध्ये गेला आणि त्यांनी तक्रार जरी दाखल केली, तरी एकतर लोक विश्वास ठेवत नाहीत. दुसरी तो स्वतःच त्या सामाजिक कारणामुळं आपलीच बदनामी होईल या भीतीमुळं मुळात पोलिसात जात नाही. आणि त्यामुळं तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करतोय आपण, अशी भावना असून सुद्धा तो हतबल होण्यापुढं काहीच करू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. पण पुण्यातली आणि म्हणून मी म्हटलं, की यावरती मी दुसरा हा व्हिडिओ का बनवतोय? कारण एखादी महिला पुरुषावरती अत्याचार करू शकते, त्याला गुंगीचं औषध देऊ शकते, असं आपल्या समाजव्यवस्थेमध्ये कुजबूज होती. प्रत्यक्षात ती पोलिसात तक्रार दाखल झाली आणि आता दुसरी तक्रार झाली आहे आणि म्हणून हा दुसरा व्हिडिओ. पुन्हा तीच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महत्त्वाचा विषय आहे. बदलत्या समाजातले हे अंतरंग आहेत. त्या अंतरंगामध्ये अनेक असे पुरुष असू शकतात, की जे होरपळून गेलेत, परंतु धाडस करू शकत नाहीत. बरोबर तुम्ही ओळखलं, कारण माझ्या हातामध्ये एफ-आय-आरची कॉपी पण आहे. मी गौरी वांजळेबद्दल बोलतोय, जी स्वतः म्हणते, की मी ती ॲडव्होकेट आहे आणि पुण्यातल्या ह्या वादग्रस्त गौरी वांजळेवरती दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा काय बघा, कारण आधी तिच्यावरती तोच गुन्हा दाखल झाला होता, की तिने पुरुषावरती अत्याचार केला. त्याला गुंगीचं औषध दिलं. त्याची थोडीशी उजळणी म्हणून तो एफ-आय-आर वाचून जे त्यातले मुद्दे मी काढले, ते मी पुन्हा तुम्हाला सांगेन. पण हा दुसरा जो गुन्हा आहे, तो पुन्हा तसाच आहे. आणि हा जो गुन्हा दाखल झाला आहे, हा मुंडव्यात दाखल झाला आहे. खंडणीच्या प्रकरणामध्ये दाखल झाला आहे. पण प्रकरण तसंच आहे. लगट, पुरुषाबरोबर संबंध बनवणं किंवा जसं पहिल्या प्रकरणात आहे, की त्याला गुंगीचं औषध देऊन अत्याचार करणं आणि फोटो काढणं आणि पुन्हा ब्लॅकमेलिंग. पुण्यामध्ये वादग्रस्त गौरी वांजळे हिच्यावरती मुंडवा पोलीस ठाण्यामध्ये खंडणी प्रकरणाचा दुसरा गुन्हा दाखल झालाय. पती पत्नीच्या केसमध्ये मदत करते असं सांगून तिने पुरुषाकडून 2 लाख रुपयाची खंडणी घेतली. कारण ह्या पती पत्नीमध्ये कौटुंबिक केस सुरू आहे. अर्थात ते कौटुंबिक न्यायालयामध्ये प्रकरण सुरू आहे. आणि काय होतं, कौटुंबिक न्यायालयामध्ये जवळपास 11,000 ते 12,000 पेंडिंग केसेस आहेत. मी बघतो की तरुण मुलं, पटलं नाही त्यांचं, 4-4 वर्ष त्यांच्या डिवोर्स संदर्भातल्या किंवा कौटुंबिक प्रकरणातल्या प्रकरणाचा निवाडाच होत नाही. प्रकरण प्रलंबित राहतं. तरुण मुलं असतात, त्यांना पुन्हा नव्याने लग्न करायचं असतं किंवा कौटुंबिक कलातनं बाहेर पडायचं असतं, ते होत नाही. कुणाची बाजू बरोबर, कुणाची चूक, हा भाग पूर्ण अलेता. अशा डेस्परेशनमध्ये काहीतरी नवीन वाट शोधण्याचा ते प्रयत्न करत असतात. तशीच ह्या व्यक्तीनं ती वाट केली, शोधली. कारण ही जी कौटुंबिक न्यायालयामध्ये केस सुरू आहे, त्याच्यात या केसमध्ये मदत करते म्हणून या गौरी वांजळीनं त्या व्यक्तीशी जवळीक साधली. मी हायकोर्टामध्ये वकील आहे, तुला मदत करते असं म्हणून ह्या 38 वर्षाच्या फिर्यादीला जवळीक साधत त्याच्याबरोबर लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ब्लॅकमेलिंग केलं आणि फिर्यादी करून खंडणी मागितली. मुंडवा पोलिसांनी ह्या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केलेला आहे आणि ह्या प्रकरणामध्ये अ, आता गौरीवरती दाखल झालेला हा दुसरा खटला. अर्थात पहिल्या खटल्याची थोडीशी उजळणी गरजेचं आहे. गौरी वांजळीचं हे जे प्रकरण आहे, ते पुण्यामधलं उच्चस्तरीय गुन्हेगारीचं प्रकरण, ज्याला व्हाईट कॉलर क्राईम म्हणतो. आणि मी जो पहिला व्हिडिओ केलाय तो महाराष्ट्राने खूप मोठ्या संख्येनं बघितला. गौरी वांजळेबद्दल कुणाचाच वैयक्तिक आकस असण्याचं काही कारण नाही. पोलीस या प्रकरणामध्ये जी तक्रार दाखल झालेली आहे, त्याचा योग्य तो तपास करतील आणि गौरी संदर्भात जे काही आरोप होत आहेत त्याचा ते बघतील. पण नोव्हेंबरमध्ये, मला वाटतं 22-23 नोव्हेंबरला हे जे प्रकरण उघडकीस आलं, त्यात ह्या 42 वर्षाच्या महिलेनं अंमली पदार्थ देऊन लैंगिक अत्याचार केले, खंडणी मागितल्याचा आरोप आहे. आणि जे तक्रारदार पीडित पुरुष आहेत ते कोल्हापूरचे आहेत. त्यांनी ही तक्रार दाखल केली आणि गौरी त्यांची कौटुंबिक ओळखीत आली होती. आता या घटनेची पार्श्वभूमी बघा. ह्या दोघांची सुरुवातीची भेट कशी आहे, तर गौरी वांजळे आणि पीडित व्यक्ती यांनी कथितपणे नोव्हेंबर 2024च्या
मध्याच वाराणसी उत्तर प्रदेशमध्ये काशी विश्वनाथ मंदिरात धार्मिक यात्रेदरम्यान त्या दोघांची भेट झाली. त्याच्या आधी त्यांची बरीच भेट झाली होती. मग गौरीने म्हटलं की आपण सगळे एकत्रित मिळून काशी विश्वनाथाला जाऊ. प्रत्यक्षामध्ये तिच्या कोण ज्या सहकारी येणार होते त्या आल्याच नाहीत. मग ह्या दोघांनी विमानाने प्रवास केला. मग तिथे सामायिक आध्यात्मिक त्यांचा भाव होता म्हणून ते दोघे एकत्रित आले. इथे काय घडलं, या यात्रेदरम्यान गौरी वांजळेनं पीडित पुरुषाला गुंगीचं औषध दिलं, त्याला बेशुद्ध केलं आणि नंतर त्याच्यावरती लैंगिक अत्याचार केले. तिने पीडित पुरुषाच्या संमतीशिवाय त्याचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले आणि मग खंडणीचा पहिला टप्पा सुरू झाला. पुण्यात परत आल्यानंतर 2024च्या उत्तरार्धात ते ऑक्टोबर 2025 ह्या दरम्यान ह्या गौरी वांजळेनं पीडित पुरुषाला धमकी द्यायला सुरुवात केली. मग सुरुवातीला 2 लाख रुपये दिले नाही तर तुझं सोशल मीडियावरती हे सगळं जे काही भानगड आहे ते लीक करेल असं तिनं म्हटलं. तिनं बळजबरीचा भाग म्हणून लग्नाचा प्रस्ताव सुद्धा ठेवला आणि धमक्या वाढवण्यासाठी पीडितेनं कोल्हापूरच्या त्याच्या निवासस्थानात त्या व्यक्तीच्या भेट दिली, जिथं त्याला घाबरवण्यासाठी स्वतःच वकील आहे म्हणून मी सांगितलं. मग ह्या त्रासाला कंटाळून ह्या पीडित व्यक्तीनं 25 नोव्हेंबर 2025 या दरम्यान कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि अधिकृतपणे गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे आणि याचा काय संदर्भ आहे बघा. लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये लिंग भावात्मक भेदात्मक भूमिका नेहमीच्या ज्या असतात त्याच्यापेक्षा हे प्रकरण वेगळं आहे आणि त्यामुळं ह्या प्रकरणामध्ये लोकांनी अधिक जागरूकतेनं राहावं. ह्याच्यात जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याचा नीट संदर्भ घ्यावा. असं कोणाच्याही बद्दल होऊ शकतं. गौरी प्रल्हाद वांजळे हिचा पत्ता आणि हे सगळे तपशील त्याच्यामध्ये आहेत. बाकीचेही बरेचसे तपशील पोलिसांनी ह्या FIRमध्ये नोंदवलेत आणि मग नव्या BNS ॲक्टप्रमाणे हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याप्रमाणे आता पोलीस तपास करतात. मूळ मुद्दा जो होता तो हाच होता की एखादी महिला एखाद्या पुरुषावरती अत्याचार करू शकते ह्याबद्दल चर्चा असते. कसं घडल्याचं कोणी सांगत नाही. सामाजिक इभ्रतीला सगळं ते घाबरतात आणि म्हणून जेव्हा पहिला व्हिडिओ आला तेव्हा बऱ्याच लोकांनी मलाही विचारणा केली की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्ह्याचं स्वरूप, गुन्हा कलम काय, कशा पद्धतीनं तुम्ही तो नोंदवला, या संदर्भामध्ये आम्हाला काही सांगता येईल का. तर माझ्या मते ह्या संदर्भामध्ये जे काही गुन्हे नोंदवलेले आहेत त्याचे तपशील मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेलेच आहेत. ते तुम्ही जरूर बघा. त्याच्यामध्ये काही माध्यमांनी म्हटले की बलात्काराचा गुन्हा वगैरे, माझ्या मते अत्याचाराचा तो गुन्हा आहे. त्याच्यामध्ये कायद्यानं 7 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. आता या प्रकरणाचा पोलीस तपास करून आणखी गौरीने कोणाकोणाला असं फसवलंय का या संदर्भातली आणखी माहिती महाराष्ट्राला देतील. पण बघा, एकच महिला अशा पद्धतीनं 2 प्रकरणामध्ये आरोपी बनते 15 दिवसाच्या आत. याचा अर्थ असा की हे कदाचित अधिक व्यापक असावं. जे गावखेड्यातलं, जिल्हा परिषदेच्या राजकारणातलं, आमदारकी खासदारकीच्या राजकारणातलं प्रकरण आहे ते आता हनी ट्रॅपच्या पुढं गेलेलं असं दिसतंय. हनी ट्रॅपमध्ये लोक एखाद्या मोठ्या नेत्याला, कॉर्पोरेट ऑफिसमधल्या मंडळीला फसवतात आणि त्यातनं खंडणी उकळत राहतात. ही तर सामान्य लोक आहेत. कोण शिक्षक असेल, कोणी कॅब चालक असेल, कोणाची बायको बरोबर असलेल्या मतभेदामुळं कोर्टात प्रकरण सुरू आहे, अशी ही सामान्य माणसं आहेत आणि त्यांच्या संदर्भात झालेली ही घटना आहे. त्यामुळे त्याची व्याप्ती अधिक मोठी आहे. कारण ही अशी मंडळी फसली की त्यांचं बऱ्याच वेळेला इतकं मानसिक खच्चीकरण होतं की काही प्रकरणामध्ये लोक आत्महत्या करतात. आणि म्हणून हा व्हिडिओ नीट पाहिल्यानंतर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रियांची अपेक्षा आहे. थांबूया.